आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला। त्या ऐकून घ्या जरा, त्यांना देशद्रोही ठरवलं का? अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता, त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन, त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले? का सरकार जर एवढं निष्पृह असेल, सरकार जर एवढं स्वच्छ असेल, त्यावेळेला आरोपांची राळ उठवली, तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये? तो करत नाही। आणि म्हणून नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते? काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात? मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं, त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो। त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता। याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात आणि वेडे बनवतात। आता वेडे बनवतात आणि वेडे सांगितलं कोणाला? अहो यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही। मागच्या वेळेला पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला। त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं, असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले। आज त्याच ज्यांनी त्या मारणारा होता, खून केला होता, त्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्येच प्रवेश केला। त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे, हे फक्त दाखवण्याकरताय। मत जिथं कुठं मतं मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होत असतं। जाधव साहेब, तुम्ही सीएसएमटी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी मागणी केलेली आहे।